नमस्कार मंडळी. आजची एकदम खास रेसिपी आहे बरं का, कारण ही लहान मुलांसाठी आहे आणि लहान मुलांना सोबत घेऊनही आपण करू शकतो. पौष्टिक बिस्किटं तुम्ही शोधत असाल तर घरच्या घरी आपण ही रेसिपी करू शकतो. याच्यासाठी काय करायचं आहे तर अर्धा कप बटर घ्यायचं आहे. तुम्ही तूपही वापरू शकता. 1/3 कप इतकं मी गुळाची पावडर घेतलेली आहे. याच्याऐवजी तुम्ही अर्धा कपही घेऊ शकता. गोडीचं प्रमाण तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी मी याच्यात किंचित ब्राऊन शुगर नंतर वापरलेली आहे, अगदी 2च चमचे. त्यामुळे त्याच्याऐवजी तुम्ही थोडं गुळाच्या पावडरचं प्रमाण वाढवू शकता. 2 टेबलस्पून कोको पावडर घातलेली आहे. मस्त रंग येतो आणि एक वेगळा स्वाद आणि वेगळा टच पण याला मिळतो. आता मी याच्यामध्ये अर्धा कप इतकं आल्मंड फ्लोअर घातलेलं आहे, बदामाचं पावडर. तुम्ही याच्याऐवजी गव्हाचं पावडरही घालू शकता, मिल्क पावडर घालू शकता, तर त्यांनी पण वेगळा आणि छान टच येणार आहे. आता 1 कप आपण नाचणीचं पीठ वापरणार आहे. एकदम मस्त होणार आहे ते बिस्किटं. अर्धा टीस्पून आपण बेकिंग पावडर वापरलेला आहे आणि 1 टेबलस्पून इतकं आपण व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट पण याच्यात वापरलं आहे. थोडंसं पीठ मळून येण्यासाठी 2च चमचे मी दूध घातलं आहे. तुम्ही याच्याऐवजी अगदी थोडंसं एखाद चमचा छोटा पाण्याचा वापरसुद्धा करू शकता आणि हे छान मळून घ्यायचं आहे घट्टसर आणि व्यवस्थित. पूर्ण 1 कप मी नाचणीचं पीठ वापरलं आहे. तुम्हाला जर पूर्णपणे नाचणीच्याच पिठाचे करायचे असेल तर तुम्ही थोडं अजून 1-1.5 कप नाचणीचं पीठ वापरू शकता, म्हणजे तुम्हाला आल्मंड फ्लोअर वापरायची गरज नसेल तर आणि आवडत नसेल तर, किंवा त्याच्याऐवजी थोडं गव्हाचं पीठ पण तुम्ही याच्यात वापरू शकता. मिल्क पावडर वापरून सुद्धा एक वेगळा टच तुम्ही याला या बिस्किटांना देऊ शकता. अगदी घरी सोप्या पद्धतीने आणि झटपट ही बिस्किटं होतात. थोडासा गोल आकार देऊन मी याला एक काट्या चमच्याने नक्षी करून घेतली, जेणेकरून ही बिस्किटं आणखी उठावदार आणि मस्त दिसतील आणि मुलांनाही याच्यामध्ये गंमत वाटते आणि छान वाटतात आणि हे तुम्ही त्यांना स्नॅक्सला देऊ शकता, स्नॅक्सच्या डब्यात घालून. घरची पौष्टिक बिस्किटं आणि पौष्टिक खाणं हे आपल्याला खूप आनंद देतं, करतानाही आणि खातानाही. त्यामुळे नक्की या पद्धतीने कृती करून बघा. खूप सोपी आहे आणि खूप छान चवदार लागतात ही बिस्किटं, खुसखुशीत होतात. तुम्ही कढईत किंवा कुकरमध्ये कसंही घरच्या घरी बेक करू शकता. कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि थोडा वेळ गरम करून त्याला मग त्याच्यामध्ये ही बिस्किटं 10-12 मिनटासाठी किंवा जास्तीत जास्त थोडा वेळ लागू शकतो, 20-25 मिनटं. ओव्हनमध्ये याला 180 डिग्री सेल्सिअसवर 10-12 मिनटामध्ये हे होऊन गेलेले आहेत आणि अशी खुसखुशीत आणि मस्त चविष्ट अशी बिस्किटं, नाचणीच्या पिठाची पौष्टिक बिस्किटं घरच्या घरी तयार आहे. तेव्हा जरूर करून बघा ही कृती. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण भेटूया आपल्या या चॅनलवर मराठी किचन इन अमेरिकामध्ये पुन्हा अशा छान रेसिपींसह, पौष्टिक रेसिपींसह आणि झटपट होणाऱ्या रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञ कर्म.